बंगालमध्ये एस-आय-आर प्रक्रियेनंतर एक धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे. एक आर-टी-आय दाखल करण्यात आला होता आणि त्याचं उत्तर देताना निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे, की ज्या लोकांची मतदार यादीतून नावं वगळण्यात आली होती, त्यातील 38 लाखापेक्षा जास्त लोकांनी अपील केलं होतं. अपील केल्यानंतर 82,000 पेक्षा जास्त लोकांच्या अपीलवरती सुनवाई करण्यात आली आणि त्यातून जवळ-जवळ 75,000 पेक्षा जास्त लोकांची नावं परत एकदा मतदार यादीत सहभागी करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, सुनावणी झालेल्या आकडेवारीपैकी जवळ-जवळ 91% पेक्षा जास्त लोकांना परत मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. पण या सगळ्यानंतर प्रश्न असा निर्माण होतोय, की निवडणुकीच्या आधी तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली आणि या प्रक्रियेतून एवढ्या सगळ्या लोकांची नावं वगळली, त्या लोकांना बंगालच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचा अधिकारच मिळाला नाही. जर का 82,000 पैकी 75,000 पेक्षा जास्त लोकांचा मतदार यादीत परत एकदा सहभाग झाला असेल, तर मग त्यांना या निवडणुकीत मतदान करताच आलं नाही. याला जबाबदार कोण आहे? तेव्हापासून हे एस-आय-आर प्रक्रिया सुरू झालेली आहे. तेव्हापासून याचा विरोध होतोय. लोकं सुप्रीम कोर्टात जातात आहे. आणि हे सगळं होतंय, सगळे उघड्या डोळ्याने बघतात आहे. लोकांचा मतदानाचा अधिकार जातोय, तरी सुद्धा कोणीच बोलत नाहीये. आता ही आकडेवारी पाहिल्यानंतर परत एकदा चर्चेला सुरुवात झालेली आहे, की एस-आय-आर ही प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आकडेवारीबद्दल आणि या प्रक्रियेबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.